सर्वांना जय भीम. नमस्कार. बहुजन संघटकच्या सर्व वाचकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. गेले वर्षभर आपण हा प्रबोधनाचा कार्यक्रम त्याच्या अगोदरपासून चालवत आहोत. आता जो महाराष्ट्रात घडलेली घटना आहे की ओबीसीमध्ये जी जागृती आलेली आहे त्या जागृतीचे नेते आहेत, त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जो मराठा बांधवांकडून हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध मी पहिल्यांदा करतो. आणि या हल्ल्यावरचा जो उपाय आहे तो उपाय आपलं सरकार आणणं, मागासवर्गीयांचं सरकार आणणं हा उपाय आहे हे सांगण्यासाठी मी इथे जमलेलो आहे. बंधू आणि भगिनींनो, निवडणुका खरं म्हणजे तोंडावर आहेत. आपलं प्रबोधन हे सातत्याने चालणारी गोष्ट आहे. ते आता चालणार आहे, उद्या चालणार आहे आणि परवाही चालणार आहे. कारण गुलामी जर हजारो वर्षांची आहे तर त्याच्यावरचा उपाय, प्रबोधनाचा उपाय हा सुद्धा नियमितपणे आणि सातत्याने चालला पाहिजे. आणि म्हणून या हल्ल्याचा मी निषेध करतो. अशा प्रकारचे हल्ले मागासवर्गीयांवर नेहमीच होत असतात आणि निवडणुकीच्या तोंडावर असे हल्ले होणं म्हणजे ओबीसींवर दहशत बसवण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यातला वाद पेटवून हिंदुत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. आणि मग मुस्लिमांच्या नावाने सुद्धा दंगली घडवणारे, बॉम्ब फोडणारे सुद्धा बऱ्याचदा हिंदू असतात आणि याच्यामध्ये त्या मुस्लिम लोकांना बदनाम करण्यासाठी मुस्लिम आतंकवाद आणि दहशतवाद शब्द वापरला जातो. त्याचप्रमाणे ओबीसींवर हल्ला करणारा जो हा मराठा बांधव आहे यांना खेदाने आपल्याला म्हणावं लागतं की हा मराठा दहशतवाद आहे. आपल्याला माहित आहे आदरणीय छगन भुजबळ यांचे सभा ज्यावेळी चालू होता त्याच्या अगोदर सुद्धा अशाच प्रकारचे तीव्र स्वरूपाचे हल्ले ओबीसी लोकांवर झाले. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या बदले क्षत्रिय असलेले मराठे हा दहशतवादाचा अवलंब करतात. आणि म्हणून हिंदू दहशतवादामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा दहशतवाद हा समोर आपण आणला पाहिजे आणि याला दहशतवाद संबोधून मी त्यांचा निषेध करतो. आणि म्हणून आताचा जो विषय आहे तो आता थेट निवडणुकांचा विषय आहे. आता निवडणुका तोंडावर आल्यामुळे जास्त काय बोलण्याला वेळ राहिलेला नाही. आपले राजकीय पक्ष, राजकीय नेते प्रत्येक ठिकाणी भाषणं करून समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि सांगतायत की बाबांनो, मागासवर्गीयांनो, तुमचं आरक्षण हे धोक्यात आहे आणि आरक्षण धोक्यात असताना आपल्याला संविधानिक जी तत्व आहेत देशातली ती टिकवली पाहिजे, कारण या संविधानिक तत्वांनी आपलं संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर मी आपल्याला फार काही सांगत नाही. जे वर्षभर सातत्याने आपण ऐकत असतो, गेली 5 वर्ष, मागची विधानसभा नंतरच्या आताची विधानसभा, यामध्ये आपल्या सगळ्याच नेत्यांनी, प्रबोधनकाराने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रयत्नाचा विवेकी निर्णय आपल्याला लवकरच घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्या मागासवर्गीय बांधवांना ठिकठिकाणी विजयी करायचा आहे. जरी ते विजयी नाही झाली तरी त्यांना आपलं मतदान दाखवून आपण दाखवून दिलं पाहिजे की देशातल्या ह्या उच्चवर्णीय दहशतवादाविरुद्ध मागासवर्गीयांनी स्वातंत्र्याचं बंड केलेलं आहे आणि हे बंड, हा लढा आपण मतपेटीतून दाखवायचा, ही विनंती मी आपल्याला करतोय. आता या निवडणुका चालू असताना मला जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव मी सांगायचा प्रयत्न करेन. मी काय तुम्हाला वेगळं असं तत्वज्ञान किंवा फार मोठा ज्ञानी माणूस आहे काय समजवण्याचा प्रयत्न करत नाही. मला जे जाणवले ते फार भयानक आहे की मागासवर्गीय माणूस या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी उभा कसा राहणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण आतापर्यंत नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण मागितलं आणि त्याच्यासाठी लढे उभे केले. आणि शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण मागण्याचा लढा आहे तो आरक्षणाचा लढा म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थातलं राजकीय आरक्षण फार महत्वाचं आहे. याच पद्धतीनं विधानसभेत सुद्धा ओबीसीना राखीव मतदारसंघ असले पाहिजेत. राखीव मतदारसंघाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अगोदर मांडला होता. कारण राजकीय सत्ता आपल्याकडे धर्माने फक्त क्षत्रिय, त्यानंतर ब्राह्मण आणि वैश्य यांनाच दिलेली आहे. राज्य करण्याचा अधिकार ओबीसीना नाकारलेला आहे. आणि म्हणूनच आज सुद्धा आम्हाला निवडणुका लढताना प्रचंड मोठा विरोध होतो. आणि यातला सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो आर्थिक विषमतेचा. म्हणजे मागासवर्गीय लोकांकडे पैसाच नाहीत, जमिनीच नाहीत. आणि आज जी चर्चा मुंबई परिसरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आहे
त्यामुळे त्यामध्ये एक उमेदवार हा कमीत कमी 200 कोटी ते 100 कोटीचं बजेट घेऊन निघालेला आहे. आणि अशा बजेट समोर आपले मागासवर्गीय उमेदवार टिकणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे यामध्ये गुणवत्तेचा भाग अजिबात राहिलेला नाही, वैचारिकतेचा राहिलेला नाही, तत्वज्ञानाचा राहिलेला नाही, सामाजिक चारित्र्याचा, राजकीय चारित्र्याचा भाग अजिबात राहिलेला नाही. तर प्रचंड पैसा चारी बाजूनी लावून निवडणूक आयोग असेल, पोलीस यंत्रणा असतील आणि आपलं परंपरेनं मनुस्मृतीने दिलेलं सामाजिक वर्चस्व आहे, राजकीय धार्मिक वर्चस्व आहे, याचा उपयोग करून मागासवर्गीयांना तिकीट नाकारण्यापासून निवडणुकामध्ये पराभूत करण्यासाठी जे मार्ग अवलंबले जातात ते पाहिले की घोर अशी निराशा एखाद्या मागासवर्गीय ओबीसी उमेदवारासमोर येऊ शकते. आणि हे चित्र मी प्रत्यक्ष पाहतोय, म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यापासून पाहतोय आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर या सगळ्या ह्यातले जे गैरमार्गाने जे राजकारण होणार आहे ते सुरू होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की विद्यमान सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आणि काही उमेदवार आता हे सांगायला लागलेत की वर्षभरात आम्ही 90,000 वगैरे रुपये बहिणींना, लाडक्या बहिणींना देऊ, मोफत देऊ, म्हणजे फुकट वाटू. आणि म्हणून असं लाडकी बहीण योजना राबवणारं हे सरकार आहे. ते मागे होतं, त्यांनी योजना राबवली आणि आता पुन्हा ते आणण्यासाठी तुम्ही आमचं सरकार आणलं पाहिजे असं आम्हीच दाखवण्याचा प्रकार होतोय. परंतु निवडणूक आयोग याच्यावर आक्षेप घ्यायला तयार नाही. ही योजना मतदारांना भुलवण्यासाठी आहे, मतदारांना संभ्रमित टाकण्यासाठी आहे आणि पैसे देऊन प्रभावित करणारी योजना आहे. ते याला खरं म्हणजे निवडणूक आयोगाने ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. परंतु खुलेआम सरकारी माध्यमातून ही योजना चालू आहे आणि ही योजना म्हणजे काय हे आता आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना समजावणं अवघड आहे. कारण लोक इतके म्हणजे कोरोना नंतर, नोटबंदीनंतर एवढी गरिबी अनुभवत आहेत की त्यांना असं जर कोणी फुकट पैसे दिले तर निश्चितपणे ते या मोहाला बळी पडू शकतात. आणि म्हणून आपल्या लोकसंख्येचा 50% भाग याला मनुस्मृतीने गुलाम केलेला आहे. आणि या महिलांकडे पैसे येण्याचे मार्ग, जरी त्यांनी कमाई केली तरी सुद्धा आपली कुटुंब संस्था आहे ती पुरुषसत्ताक आहे आणि त्यामुळे महिलांकडे पैसे येण्याचे मार्ग कमी असतात. आणि याचा अचूक मानसशास्त्रीय अभ्यास करून त्या महिलांना या निवडणुकीमध्ये बळी पाडण्यासाठी ही योजना आणलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्येच्या 50% महिलांना मनुस्मृतीने शूद्र म्हणून सगळे अधिकार नाकारले. याच पद्धतीनं जे शूद्र ओबीसी पुरुष आहेत यांच्या मनावर सुद्धा अशा प्रकारचा गुलामीचा पगडा आहे. आणि या पार्श्वभूमीवर निवडणुका लढवणं, मतदान करणं दोन्ही अवघड झालेलं आहे. कारण सामान्य माणसाला याच्यामध्ये विवेक बुद्धीने निर्णय घेणं अवघड आहे. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर या सगळ्यांचे साहित्य वाचलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये थोडीफार खंबीरता येऊ शकते. परंतु ही खंबीरता टिकवणं हे अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून आपल्या देशात शोषणावर कोणी बोलत नाही. म्हणून आपल्याला सांगतो की जरांगे पाटील यांनी जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला प्रतिवाद फार कमी प्रमाणात झाला. आणि हा प्रतिवाद जर योग्य पद्धतीने करायचा असेल तर मराठा समाजानं या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं शोषण केलेलं आहे, एससी एसटीचं शोषण केलेलं आहे आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे एकत्र शोषण करतात. आणि त्याच्यामुळे एवढी गरिबी या मागासवर्गीयांमध्ये आलेली आहे की निवडणुका लढणं म्हणजे उमेदवारी म्हणून लढणं त्यांना अशक्य झालेलं आहे. याच पद्धतीने मतदान करताना सुद्धा स्वावलंबी आणि खंबीरपणाने मतदान करणं हे सुद्धा मागासवर्गीयांना कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे ओबीसीचे नेते, मागासवर्गीयांचे नेते खूप मोठी भाषणं करत असली तरी परिस्थिती इतकी भयानक आहे की त्या परिस्थितीसमोर जसा महापूर येतो आणि महापुरामध्ये सगळं वाहून जातं, याच पद्धतीने निवडणुका हा पैशाचा महापूर आहे आणि ह्या महापुरामध्ये अनेक लोक, मतदार वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच याची आठवण करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. आणि म्हणून जे शोषण अहोरात्र मागासवर्गीयांचं चालू आहे त्या शोषणाच्या विरुद्ध लांब पल्ल्याचा, दूरदृष्टीचा लढा पुकारणं हा खरं म्हणजे त्यावरचा उपाय आहे. पण या शोषणावर कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून आपण हा विषय वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक समता आहे ते आणण्यासाठी या निवडणुकीनंतर सुद्धा आपल्याला सातत्यानं आंदोलनं चालवावी लागतील. कारण जी गुलामगिरी 2,500 वर्ष म्हणजे 2,500 वर्षापूर्वी भगवान बुद्ध, चार्वाक आणि भगवान महावीर यांनी जो तर्क आम्हाला सांगितला, विज्ञाननिष्ठ विचार सांगितला, या विचाराला देशाबाहेर घालवण्याचं किंवा नष्ट करण्याचं काम इथल्या ब्राह्मणवाद्यांनी केले, पुरोहित वर्गाने केले. आणि हा पुरोहित वर्ग आपली सत्ता यावी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सत्ता यावी म्हणून सतत जागृत असतो. आणि 85% ओबीसी, एससी एसटी हे मतदार आपले कायम गुलाम राहतील अशा प्रकारचं एक राज्य
जे जगालाही कळू नये अशा प्रकारची विषमता या देशात नांदते आणि या विषमतेविरुद्ध ही निवडणूक झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून सगळ्या अर्थाने सांस्कृतिक जी गुलामगिरी आहे ती आपण समजावली पाहिजे. आज ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये भाजपची सरकार सत्ता आहे, राज्यामध्ये भाजप सत्ता आणायचा प्रयत्न करते आणि जी सांस्कृतिक गुलामगिरी ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. मग राम मंदिराचं आंदोलन असेल, आता अलीकडेच त्यांनी घोषणा केलेली आहे बटेंगे तो कटेंगे, म्हणजे त्यांना असं वाटतं की हिंदू म्हणून एक राहिलात आणि मुसलमानांच्या विरुद्ध लढलात तर मुसलमानांच्या पासून तुम्हाला संरक्षण मिळेल, नाहीतर मग तुम्ही कापले जाणार, अशा प्रकारची जी भीती किंवा हिंदीमध्ये डर पैदा करण्याचं काम ह्या निवडणुकामध्ये अशा घोषणातून होतंय. आणि याच्यावर सोशल मीडियावर आपले लोक उत्तर देतात, चांगल्या पद्धतीने उत्तर देतात. अगोदरच हजारो जातींमध्ये तुम्ही वाटलेलं आहे, हिंदू धर्मीयांनी मनुस्मृतीवाद्यांनीच तुम्हाला तोडलेलं आहे आणि मग आता बटेंगे तो कटेंगे या घोषणाला अर्थ काय? कारण तुम्ही तोडूनच ठेवले आणि म्हणून या तोडल्यामुळेच आपल्या देशाचा पराभव इंग्रजांनी केला, मोगलांनी केला, पोर्तुगीजांनी केला. आपण शेकडो वेळा हारलो आणि म्हणून भारताचा इतिहास हा हरण्याचा इतिहास आहे. कारण का इथल्या 85% मागासवर्गीयांना अधिकार नाकारून फक्त 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचीच सत्ता असली पाहिजे. शस्त्र घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे, राजकीय सत्तास्थानी जायचा त्यांनाच अधिकार आहे. या हव्यासापोटी या 15% लोकांचा परकीयांनी सहज पराभव केला आणि 85% लढाऊ जनता हा लढा बघत राहिली, कारण त्यांना लढण्याचा अधिकार नाकारला होता. आज परिस्थिती वेगळी नाही. या 85% लोकांनी, मागासवर्गीयांनी राजकीय सत्ता मिळू नये म्हणून त्यांना उमेदवारी नाकारण्यासाठी, राजकीय पक्ष ही उच्चवर्णीयांचेच आहेत आणि जे मागासवर्गीयांचे पक्ष आहेत त्यांच्याकडे साधन संपत्तीचा अभाव आहे, ते आपला विचार समाजात पसरवण्यासाठी जो मीडिया आहे त्या मीडियाचा, प्रचार यंत्रणांचा वापरच करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जो संघर्ष मागासवर्गीयांच्या राजकीय पक्षांनी चालवलेला आहे त्याच्याकडे सुद्धा निवडणुकीमध्ये आपण लक्ष वेधलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आर्थिक सामाजिक समतेशिवाय विजय मिळवणं कठीण आहे, हे माझं निरीक्षण आहे या निवडणुकीतलं. आणि वयाच्या 50 मध्ये मला ते जाणवतंय. एकतर ओबीसीना राजकीय जागृती येणं अवघड आहे. जागृती आली तर साधन संपत्ती नसल्यामुळे त्यांचा मानसिक पराभव होतो, मानसिक खच्चीकरण होतं आणि ते या सगळ्या सांस्कृतिक गुलामगिरीमध्ये जे गुलाम करणारे राजकीय पक्ष आहेत देशातले एका बाजूला भाजप आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. दोन्हीही जमीनदार, सरंजामी आणि ब्राह्मणी पक्ष असल्यामुळे कोणाची सत्ता जरी आली तरी लुटले जातात ओबीसी, शूद्र, अतिशूद्र. आणि म्हणूनच देशामध्ये सत्ता कोणाची काय येणार, आम्ही लुटले जाणार हे माहीत झाल्यामुळे एक प्रकारचं नैराश्य या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांच्या मनात आपल्याला दिसून येतं आणि नैराश्य घालवण्यासाठीच आपल्याला विचारवंतांची, चांगल्या वक्त्यांची गरज आहे. परंतु ही जी निवडणूक आहे, मला आठवतं 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अतिशय चांगल्या सभा घेऊन एक मोठी जागृती समाजामध्ये आणली होती. अशा प्रकारच्या राजकीय सभा आता दिसून येत नाहीत, कारण वंचित बहुजन आघाडीला एक चांगले वक्ते बाळासाहेब आंबेडकर लाभलेले आहेत, परंतु ते आजारी असल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी 10 मिनिटाच्या वर बोलायला नको असं सांगितलेलं आहे. तर त्यांच्या इतका मोठा वक्ता आपल्याकडे आता नाही. आणि आदरणीय बॅरिस्टर ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी या सभा गाजवल्या होत्या. आणि काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे जे लोक आहेत बोलणारे, ते कधीही मागासवर्गीयांच्या हक्कांचा विषय किंवा सामाजिक न्यायाचा, समतेचा विषय मांडायला तयार नसतात. एकमेकांच्या वर प्रचंड मोठी टीका करायची आणि आम्ही दोनच राजकीय पक्ष या देशात आहोत अशा प्रकारचं ध्रुवीकरण ते करतायत आणि यामध्ये मागासवर्गीयांच्या सत्तेचा विषय समोर येत नाही. आणि म्हणून आता जे शोषण आपल्या देशामध्ये चालू आहे, जरांगे पाटलांचा लढा जो होता त्या लढ्याचं विश्लेषण करताना मराठे हे कधी मागासवर्गीय नव्हते, शोषित नव्हते, तर ते शोषक होते. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं जे शोषणाचं जे त्रिकूट आहे त्यामध्ये मराठ्यांनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांचं शोषण केलं आणि म्हणूनच त्यांना आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारची भूमिका मी या जरांगेंच्या विरोधात घेतली. आणि याच पद्धतीनं आमचे ऍडव्होकेट मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील, त्याच पद्धतीनं प्राध्यापक हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा ही भूमिका घेतली. आणि मग प्राध्यापक हाक्यांवर हल्ला झाला. खऱ्या अर्थानं त्यांनी या देशातल्या सामाजिक शोषणावर प्रहार केलेला आहे. पण खरं म्हणजे हा केवळ मराठ्यांनी ओबीसीचं शोषण केलं अशातला भाग नाही, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे संयुक्तपणे या देशामध्ये धर्माच्या आधारे सगळ्या अर्थानं मागासवर्गीयांचं शोषण करतात. आणि म्हणून हे धार्मिक शोषण उघड करणं आणि या धार्मिक शोषणावर धर्मांतर हा खरा उपाय आहे हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे.
आज मी जाहिरात पाहिली भाजपा महायुतीची, त्यामध्ये आम्ही धर्मांतरावर बंधनं घालू अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये पहिल्या पानावर ते आलेलं आहे की आम्ही धर्मांतराला विरोध करीत आहोत. आता हे धर्मांतर म्हणजे काय? ज्या हिंदू धर्मानं आमचं शोषण हजारो वर्षापूर्वी केलं, स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष ते शोषण चालू आहे, आजही ते शोषण चालू आहे. या विरुद्धचा संघर्ष निवडणुकांमध्ये दिसला पाहिजे हा आपला खरं म्हणजे उद्देश आहे. परंतु अशा प्रकारचा शोषणाविरुद्धचा संघर्ष आपल्या राजकीय वक्त्यांकडून दिसत नाही. ओबीसी वक्ते सुद्धा हिंदू धर्माच्या शोषणावर बोलायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं ओबीसी हा हिंदू धर्माचा मतदार किंवा भाजपाचा काँग्रेसचा मतदार झालेला पाहायला मिळतो. याचं कारण धार्मिक शोषणावर अजूनही ओबीसी नेते बोलत नाहीत आणि खरी गुलामगिरी ही धर्माची गुलामगिरी आहे आणि धर्माच्या गुलामगिरीवर उपाय हा हिंदू धर्माचा त्याग करणं आणि नवीन समतेचा बौद्ध धर्म स्वीकारणं हा त्यावरचा उपाय आहे. मधल्या काळात ख्रिश्चन धर्मांतर झाली, मुस्लिम धर्मांतर सुद्धा झाली. आमच्या आगरी कोळी कराडी भंडारी लोकांनी ख्रिश्चन धर्मांतर केलं. आज त्यांना ईस्ट इंडियन म्हणून ओळखलं जातं. या ईस्ट इंडियन लोकांच्या जमिनीचा प्रश्न हा मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन या मुंबईतल्या सगळ्याच लोकांचा जो विषय आहे हा विषय जमिनींच्या हक्काचा, कोळीवाडा गावठाणांच्या जमिनींचा मुद्दा हा इथल्या निवडणुकींचा मुद्दा बनलेला आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगेन की हा जो मुद्दा आहे, निवडणुकीचा जो मुद्दा आहे तो जमीन हक्कांचा मुद्दा बनणं यासाठी सुद्धा 2019ला आम्ही जी लोकसभा लढलो होतो त्या 2019च्या लोकसभेमध्ये शिवाजी पार्कला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ओवेसी यांनी जी जाहीर सभा घेतली होती त्यामध्ये गावठाण हक्कावर बाळासाहेब आंबेडकर बोलले होते. मी सुद्धा ती निवडणूक जमीन हक्काची निवडणूक घेतली होती. आता या विधानसभेला आदरणीय राजसाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, आशिष शेलार या सर्वांनीच भाजपच्या जमीन हक्काचा मुद्दा घेतलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला अभिमानाने सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा अभ्यास केल्यानंतर, चळवळीचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणात केलेल्या आंदोलनामध्ये जमीन हक्काचं, कुळ हक्काचं आंदोलन, पाणी हक्काचं आंदोलन, 14 तळ्याचं आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल, या आंदोलनाला आदर्श मानून जे जमीन हक्काचं आंदोलन आपण पेरलं होतं ते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पटलावर आलेलं आहे. हे आपलं यश आहे, सातत्याने प्रबोधन करणाऱ्या लोकांचं यश आहे आणि म्हणूनच मी आता पण सांगतोय की आर्थिक सत्ता, आर्थिक समानता आपल्याकडे नसल्यामुळे निवडणुका लढण्यासाठी जो प्रचंड मोठा निधी लागतो तो मागासवर्गीयांमध्ये नाही आणि म्हणून आज मुंबईच्या जमिनीला 5 कोटी रुपये गुंठा भाव आलेला असताना एक गावठाण हजारो कोटींचं गावठाण आहे. ही आर्थिक सत्ता आम्ही टिकवली पाहिजे आणि म्हणूनच केवळ शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाची लढाई न लढता आपण आता आपल्याला माहित आहे की जमीन हक्काचे लढे सुद्धा चालवले पाहिजेत, उद्योग हक्कांचे लढे चालवले पाहिजेत. जोपर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या तुल्यबळ आपण आर्थिक दृष्ट्याने सक्षम होत नाही तोपर्यंत या निवडणुकीमध्ये उत्तर देणं अवघड आहे आणि म्हणूनच 2009ची मी विधानसभा लढलो, 2019ची लोकसभा लढलो, 2024ची लोकसभा लढलो. याच्यामधला जो महाकठीण असा अनुभव आहे तो अनुभव पैशाचा आहे आणि हा पैसा आपल्या हातात येऊ नये अशा प्रकारची रचना, अशा प्रकारचं शोषण संपूर्ण भारतात धर्माद्वारे केलं जातं आणि म्हणून राजकीय सत्ता बदलण्यासाठी आपण प्रयत्न करतोच आहोत. उद्याच्या निवडणुकीमध्ये ही सत्ता बदलण्यासाठी आपलं मतदान झालं पाहिजे. याच पद्धतीनं आम्ही इथली जी धर्मसत्ता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठी काम करते ती धर्मसत्ता सुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग निवडणुका जितक्याच महत्वाच्या आहेत त्या तेवढ्याच सामाजिक प्रबोधन, धार्मिक चिकित्सा ही सुद्धा महत्वाची आहे. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये याच्यावर कोणी बोलत नाही आणि त्यामुळे मतदारांना नक्की काय करावं हे कळत नाही. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे लोकांना शिकवलेलं आहे की तुमची जी आजची गरिबी आहे ते पूर्वजन्माचं पाप तुमचं आहे ते तुम्ही भोगताय, अशा प्रकारे एक तत्वज्ञान निर्माण केलं गेलं आणि त्यामुळे आज जे लोक गरीब आहेत किंवा ज्यांना निवडणुका लढता येत नाही त्यांना असं वाटतं की या देशामध्ये राज्य करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना आहे, ब्राह्मणांना आणि वैश्यांना आहे. आपल्याला राजकीय सत्तेमध्ये आपण उतरूच शकत नाही, आपण गुलाम आहोत, आपण शोषित आहोत आणि आपलं हेच जीवन आहे आणि हे जीवन शोषणाचं जीवन, गुलामीचं जीवन घेऊनच आपल्याला मरायचं आहे. अशा प्रकारची निराशा धर्माने जी आपल्याकडे पेरलेली आहे या निराशामुळे जे लोक आज संभ्रमात पडलेले आहेत की आपण काय करायचं. निवडणुका समोर दिसत आहेत पण प्रतिस्पर्धी उमेदवार 200 कोटी 100 कोटी घेऊन आलेले असताना आपण यामध्ये प्रचार करायचा कसा, आपण सभा लावायच्या कशा आणि पैसे वाटप हे तर आता इतकं कॉमन झालेलं आहे की पूर्वी निवडणुकीमध्ये गुपचूप पैसे वाटप व्हायचं, परंतु आता लाडकी बहीण योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलेली योजना असल्यामुळे आता
निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता आहे, TN शेषन यांनी जी आणलेली आचारसंहिता आहे, ती आचारसंहिता जवळजवळ संपलेली आहे. निवडणूक आयोगाचा जी स्वायत्तता आहे, की जो अधिकार आहे, तो पण संपलेला आहे आणि खुलेआम पैसे वाटून निवडणुका जिंकायच्या असतात. अशा प्रकारचं हे जे आपल्या मागासवर्गीयांचं तत्व, मागासवर्गीयांच्या गुलाबीचं तत्वज्ञान जाहीरपणे समोर आणले जाते. त्याच्यामुळे आज जे काही मागासवर्गीय नेतृत्व आहे, ते नेतृत्व या निवडणुकीमध्ये काम करताना काम कसं करावं या संभ्रमात आहे. हे मी केलेलं निरीक्षण आपल्याला सांगतोय. ह्यामध्ये काही कोणाला निराश करण्याचा विषय नाही, परंतु जर आपण आपल्याला राजकीय शहाणपण आणायचं असेल तर आपण चांगल्या मार्गाने संपत्ती कमवली पाहिजे आणि तुमच्याकडे संपत्ती असेल तरच तुम्ही या निवडणुकीमध्ये इतर लोकांना तोंड देऊ शकता, हे वास्तव आहे. आणि म्हणून जागृत मतदार निर्माण करणं हे गरजेचं आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे ब्राह्मण, मराठा, वैश्य हे जे काम करतात महाराष्ट्रात, ते आपल्यावर गुलामी लादण्याचंच काम करतात आणि आपल्याला या आमच्या ज्या गुलामगिरी विरुद्ध निवडणुका जिंकायच्या असतील तर आम्हाला जागृत मतदार निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध यांचं साहित्य असेल, महावीरांचं साहित्य असेल आणि चार्वाकांचं साहित्य असेल, हे आम्ही लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. चार्वाकांनी तर तर्क करायला सांगितला, प्रत्यक्ष पुरावा मागितला आणि आज पुरावा नसताना आपल्याला माहित आहे की आपल्या लोकांना जे काही तत्वज्ञान धार्मिक शिकवलं जातं, ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. म्हणजे जे न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, देव असेल, स्वर्ग असेल किंवा ब्रह्म असेल, हे सत्य आहे आणि समोर दिसणारी जमीन आहे, घर आहे, निसर्ग आहे, वैभव असेल, कष्ट करून कमावलेलं वैभव असेल, हे सगळं नश्वर आहे, खोटं आहे. अशा प्रकारचं धार्मिक तत्वज्ञान आपल्याला सांगितलं जातं. परंतु देवालयात गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे भटजीला फळ, फुळे आणि पैसाच लागतो आणि हे नश्वर आहे सगळं जग. असं जरी ते भटजींचं तत्वज्ञान म्हणत असलं तरी मंदिरात देवाला जोपर्यंत तुम्ही पैसा देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष नाही, मुक्ती नाही, असा विचार हे सांगतात. परंतु हे लोकांना समजत नाही आणि म्हणून लोकांना हे समजावं लागेल की हे जे वास्तव जग आहे, झाडं आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, जमीन आहे, पिकं आहेत, पैसा आहे, सोनं आहे, हेच सत्य आहे. बाकी हे यांनी सांगितलेलं ब्रह्म वगैरे हे खोटं आहे. परंतु या ब्रह्माच्या, ह्या चमत्काराच्या, ह्या स्वर्गाच्या पाठीमागे लागून आम्हा लोकांना वेड केलेलं आहे. आणि म्हणून आज धर्म खतरे में आहे, हिंदू धर्म खतरे में आहे, हे तत्वज्ञान सांगून बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची घोषणा भाजपची आलेली आहे. तर बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय, आम्हाला तुम्ही अगोदर हजारो जातींमध्ये वाटलेलंच आहे, कटण्याचा प्रश्न येतो कुठे. आणि अनेक वेळा आमचे लोक वेगवेगळ्या लढाईमध्ये कटले गेले किंवा कापले गेले. त्याची जी कारणं आहेत, त्याची कारणं धर्म एक असणं नव्हे तर धर्मामध्ये ऑलरेडी विषमताच आहे आणि या विषमतेने सर्वाधिकार आम्हाला नाकारलेले आहे. म्हणून आमचे अधिकार मिळवण्याचा संघर्ष विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमधून संविधानिक हक्कामधून जसा जातो तसं तो नाकारला जातोय वैदिक हिंदू धर्माच्या विषमतेमधून, मनुस्मृतीमधून. आणि म्हणून आमची लढाई निवडणुका जिंकण्याची असलीच पाहिजे. परंतु याच्या पलीकडे आम्हाला गुलामी करणारी जी सत्ता आहे, धर्मसत्ता आहे, राजसत्ता आहे, ही नक्की कोण आहे, ती आमच्या विरोधात कशी काम करते, हा तर्क, हे लॉजिक, हे शिकण्यासाठी आपण या धार्मिक पगड्याच्या बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निवडणुका लढवणं, मतदान करणं आणि जिंकून येणं हे अवघड आहे. आणि म्हणून आजही आपल्याकडे पाहिलं असेल आपण की आपले लोक निवडणुका लढताना, फॉर्म भरताना मुहूर्त पाहून लढतात आणि हे मुहूर्त सांगण्याचं काम ब्राह्मण करतात. आपल्याला हे कळलं पाहिजे. जगामध्ये कुठली गोष्ट मुहूर्तावर केली म्हणजे ब्राह्मणांनी सांगितलेल्या मुहूर्तावर केली म्हणजे ती यशस्वी होते असं नाही. निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही निसर्ग नियमानुसार घडत असते. कुठल्याही भटजीच्या या मुहूर्ताच्या तत्वज्ञानावर, धार्मिक तत्वज्ञानावर घडत नाही. पण हेच जर ओबीसी बांधवांना कळलेलं नसेल तर त्यांना लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला का होतो याची कारण समजत नाही. आणि म्हणून मराठा समाजाने जे आंदोलन केलं, आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे, हा आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे. खरं म्हणजे ओबीसी हे शोषित आहेत, त्यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे. आजही महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेत, लोकसभेत त्यांचीच सत्ता आहे आणि असं असताना ते मागास होऊच शकत नाहीत. परंतु हे वास्तव ओबीसीना समजत नाही. आणि म्हणून मी आमच्या नवी मुंबईतली उदाहरण देतो की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातलं राजकारण केलं आणि तिथल्या आगरीकोळ्यांची सत्ता संपवली. मागच्या लोकसभेला ठाण्याची जी खासदारकी आहे, नरेश म्हस्के या मराठा माणसाला दिली गेली आणि तिथली गणेश नाईक यांची सत्ता संपवण्यात आली. तोपर्यंत गणेश नाईकांना खासदारकी किती महत्वाची असते ती माहीत नव्हती आणि आता खासदार मराठा समाजाचा असल्यामुळे
ओबीसीना विधानसभा लढवणं अवघड झालेलं आहे. याच पद्धतीनं मावळची खासदारकी सातत्याने 2 वेळा मी लढलो. याच्यामध्ये माझ्याकडे आर्थिक ताकद कमी होती, पण या खासदारकीवर दिबा पाटील साहेबांची वहिवाट आहे, ओबीसींची वहिवाट आहे, हे दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून लोकसभा लढणं सुद्धा मागासवर्गीयांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. लोक हळूहळू शाणे होत आहेत, एकदम होत नाहीत. निवडणुका लढलेल्या ओबीसी नेतृत्वाला, मागासवर्गीय नेतृत्वाला एवढं शहाणपण येतं की निवडणुका लढल्यानंतर विरोधक कोण आहेत याचा अनुभव आपल्याला येतो. आणि निवडणुकीच्या अपयशामध्ये पैसा किती महत्वाचा आहे, सामाजिक आर्थिक सत्ता किती महत्वाची आहे, धर्मसत्ता आमच्या विरोधात कशा प्रकारचे काम करतं, हिंदुत्व आमच्या विरोधात कशा प्रकारचं काम करतं, हे कमीत कमी नेतृत्व करणाऱ्यांना समजतं. आणि म्हणून ज्यांनी या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये फॉर्म भरलेले आहेत ते छोटे लोक असतील, आदिवासी असतील, एससी असतील, एसटी असतील, मुस्लिम बांधव असतील, त्यांची संख्या मोठी आहे, 30-30, 25-25 लोक आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्याकडे साधनं नाही, संपत्ती नाही. पण ते जे निवडणुका लढतायत त्यांना मी माझ्या मनाने शुभेच्छा देतो. मागच्या लोकसभेला सुद्धा मी माझं जे मतदान होतं, माझ्या एका कोळी बांधवाला मी असं मतदान केलं होतं आणि त्याला प्रोत्साहित केलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढताय, तुमचं स्वागत आहे. आणि म्हणून जे निवडणूक लढलेत, मी पहिली निवडणूक लढलो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमध्ये लढलो. त्यावेळी माझ्याकडे काही पैसे नव्हते, काही नव्हतं, पण याच जीवनामध्ये आपलं जीवन आणि समाजाचं जीवन, आपल्या जातीचं जीवन, जातीचं शोषण संपवण्याचा एक मार्ग लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याचा वापर आम्ही केला पाहिजे. या अर्थाने जे कोणी निवडणुका लढतायत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. तुमचं धैर्य, तुमचं शौर्य निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. तुम्हाला मतदान हे 1000 पडू दे, 500 पडू दे, 100 पडू दे, पण तुम्ही निवडणुका लढतायत हा जीवनातला फार मोठा अनुभव आहे. एवढं धाडस सुद्धा अनेक मागासवर्गीयांमध्ये नाही. आणि म्हणून या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि मी मागच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लोकसभेचं तिकीट दिलं. माझ्यामध्ये हिंमत नसताना एवढा मोठा मतदारसंघ, मावळ मतदारसंघ लढण्याची ताकद दिली. ते बाळासाहेब आंबेडकर हे राजकीय माझे गुरु आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा मोठं यश मिळो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. मागच्या लोकसभेत 2024च्या लोकसभेत बहुजन समाज पार्टीने मला तिकीट देऊन लढण्याची संधी दिली. त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, मतदारांना शुभेच्छा देतो. आणि म्हणून निवडणुकांमध्ये सामाजिक न्यायाच्या लढ्यांवर चर्चा झाली पाहिजे. वर्षभरात सामाजिक अन्याय म्हणून जे काय आम्हाला भोगावं लागले त्याच्यावर भाषणं झाली पाहिजेत आणि मीडियावर त्याची चर्चा झाली पाहिजे. मागासवर्गीय विद्वानांना आज सुद्धा राजकीय विचार मंचावर संधी दिली जात नाही, नाकारली जाते संधी. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची 2019ची निवडणूक माझ्यासाठी आदर्श निवडणूक आहे. लाखांच्या सभा व्हायच्या आणि या सभेमध्ये पहिल्यांदा बोलायची संधी मला दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक आत्मविश्वास जो आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख लोक आहेत, बोलणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी लोक सुद्धा बोलू शकतात, हा आत्मविश्वास मला त्या निवडणुकीने दिला. आणि आंबेडकरी विचारवंतांनी सुद्धा काँग्रेस आणि भाजपा हे जे द्विपक्षीय केंद्रीकरण देशात होते, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक विचार हा तिसरा पर्याय, ज्यांनी ह्या देशाची धर्मचिकित्सा करून सांगितलं की या देशातल्या स्त्रियांना, ओबीसीना, शूद्रातिशूद्रांना ज्या धर्माने गुलाम केलंय त्या धर्माविरुद्ध सुद्धा ही आपली निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान करणारे मागासवर्गीय आहेत, त्यांनी ही आठवण कायम ठेवली पाहिजे की धर्मचिकित्सेवर आपण भाषणं केली पाहिजे. धर्माच्या माध्यमातून ब्राह्मणांना, मंदिरांच्या माध्यमातून जो पतपुरवठा होतोय, क्षत्रिय म्हणून सत्ताधीश होण्याचा मराठा, जाट, गुर्जर, पटेल या सरंजामी जातींना जे प्रोत्साहन मिळते धर्माकडून, आणि वैश्य म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांना भांडवलदार म्हणून, उद्योगी म्हणून जे प्रोत्साहन ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक देतात किंवा सहाय्य करतात. आणि या तिघांच्या संयुक्त सत्तेमुळे 85% मागासवर्गीयांवर गुलामगिरी येते. याचं राजकीय गुपित आहे ते आम्ही उघड केलं पाहिजे. यासाठी आमच्या लोकांनी भाषणं केली पाहिजे. आणि म्हणून आताची निवडणूक काँग्रेस आणि विरुद्ध भाजपा अशी जी सुरू आहे त्याला छेद देण्यासाठी मागासवर्गीय मतदारांनी आपला टक्का, आपला हिसका ह्या निवडणुकीमध्ये दाखवला पाहिजे. आणि ही निवडणूक उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय अशी झाली पाहिजे. मतदानाच्या टक्केवारीमध्ये मागासवर्गीयांनी आपलं निर्णायक मतदान मागासवर्गीय उमेदवारांच्या पाठीमागं उभं केलं तर निश्चितपणे हळूहळू ही सत्ता उभी राहील. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानं एक भारतीय संविधानामध्ये आपल्या सामाजिक न्यायाचा, आर्थिक समानतेचा, सामाजिक न्यायाचा पाया घातला, एक व्यक्ती मागासवर्गीयांचा उभा राहिला आणि आम्हाला राजकीय चेहरा दिला, सामाजिक चेहरा दिला आणि आम्हाला धार्मिक पर्याय सुद्धा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्यांच्या
त्यांच्या प्रेरणेमुळे जे अधिकार ओबीसीना प्राप्त झालेले आहेत त्याची लढाई फार मोठी आहे आणि यांच्या समोर कुठलेही उच्चवर्णीय नेतृत्व टिकणं अवघड आहे आणि म्हणून ही लढाई विधानसभेची लढाई आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आमच्या गुलामीच्या शृंखला तोडण्याची लढाई आहे. जे कोणी लोक ओबीसीचे विधानसभेत जातील त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल आणि म्हणून मी या आजच्या फेसबुक लाईव्ह वरून जाहीर करतो की ज्यांना कुणाला अशा प्रकारची जागृती कुठल्या विभागात कुठल्या मतदारसंघात आणायची असेल तर मी निश्चितपणे त्यांच्या प्रचाराला यायला तयार आहे आणि म्हणूनच दोन्ही वेळा मी लोकसभा लढलो, विधानसभा लढत नाही. ही विधानसभा लढलो नाही, कुठलीही विधानसभा मी लढणार नाही, मी लोकसभा लढणार आहे. याचं कारण आहे की आपल्या जवळच्या मित्रांना भावांना या विधानसभेत मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी रायगड जिल्ह्यात आमचे जे आगरी समाजाचे लोक वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाणार आहे आणि त्यामध्ये जे भाग असे आहेत की धार्मिक गुलामगिरीमुळे मतदार गुलाम आहे, नेते गुलाम आहे, त्या गुलामांना गुलामी समजावून आमचं स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्यामध्ये आहे. पृथ्वीवरचं राजकीय सत्ता ही समानता आणू शकते. आपल्याला देवाकडे प्रार्थना किंवा आरती करायची काही गरज नाही. देव आपल्याला कधीच न्याय देणार नाही. आपल्याला न्याय ही विधानसभा देणार आहे, लोकसभा देणार आहे असं मी सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की ही लढाई उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय अशी झाली पाहिजे, तरच आपलं आरक्षण टिकेल, आपलं शिक्षण टिकेल. शिक्षण आणि आरक्षण याचबरोबर जमिनींचा लढा जो आहे, घर हक्कांचा लढा आहे, गावठाण हक्कांचा लढा आहे आणि उद्योग हक्कांचा लढा आहे, तो आपल्याला आपल्या मागासवर्गीयांच्या बाजूनी लढवावं लागेल एवढं मी विनम्रपूर्वक सांगतो आणि बहुजन संघटकला धन्यवाद देतो का आपण सातत्याने मला बोलायची संधी देतात. आज खरं तुम्हाला सांगतो की राजकीय विचार मंचांवर ओबीसी, एससी, एसटी यांचे जे विद्वान नेते आहेत त्यांना बोलायची संधी नाकारली जाते. त्यांच्याकडे फार मोठं वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे, पण संधी नाकारण्याचं काम या निवडणुकांमध्ये होतंय आणि म्हणूनच आरक्षण हे सुद्धा जी संधी नाकारलेली आहे तिथे प्रतिनिधित्व देण्याचा विषय आहे. शिक्षण सुद्धा आम्हाला प्रतिनिधित्व नाकारलं जातंय. अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाचा संघर्ष हा सामाजिक न्यायाचा असला पाहिजे आणि म्हणूनच जरांगेंनी जे जाहीर केले इथे आबाजी इंगडे सांगतात गद्दार मराठ्यांना पाडा, तर बघा आपण सकारात्मक पद्धतीने गेलं पाहिजे की आपले ओबीसी, एससी, एसटी जे उमेदवार आहेत त्यांना जिंकून आणा असं मी सांगेन आणि त्यांना जर जिंकून आणलं तर मराठे, ब्राह्मण, वैश्य हे आपोआप पडणार आहेत. हे काय सांगायला नको. तर आपण चांगल्या पद्धतीने जाऊया. आपल्याला भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलंय की सगळे जी पाप आहेत ते आपण नाकारली पाहिजेत आणि कुशल कर्म आहेत, चांगली कर्म आहेत ती केली पाहिजे. वाईट गोष्टीतला छोटा सुद्धा अंश आहे तो आमच्या जीवनातून आपण काढून टाकला तर आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी त्या टिकतील आणि म्हणून चांगली गोष्ट हीच आहे की मागासवर्गीयांसाठी, ओबीसी, एससी, एसटी यांच्या न्यायासाठी लढणारे जे जे उमेदवार असतील त्यांना आपण जिंकून आणलं पाहिजे आणि आपल्या जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व जे सगळ्या सामाजिक आर्थिक लढ्यांमध्ये यश देत शेवटी धार्मिक गुलामगिरी दूर करण्यासाठी धर्मांतर करायला सांगतं, ही दिशा आपल्या जागृतीची असली पाहिजे आणि म्हणूनच वाईट आहेत म्हणजे सगळ्या नाकारलेली गोष्टी आहेत, अकुशल गोष्टी आहेत त्या नाकारून आपण चांगली कर्म करूया आणि चांगली कर्म म्हणजे मागासवर्गीय नेतृत्वाला विजयी करणं आणि लक्ष्मण हाके आणि आमचे जे बाकीचे लोक आहेत त्यांना नेहमीच हल्ल्याला सामोरं जावं लागलं आणि त्यांचा अपमान झाला. अनेक लोक मारली गेली मागासवर्गीयांची. यांना जर न्याय द्यायचा असेल तर आपली सत्ता महाराष्ट्रात आणणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात ओबीसीची सत्ता आणण्यासाठी निवडणुकीनंतर सुद्धा आपण जागृत राहिलं पाहिजे, एक राहिलं पाहिजे आणि आता सुद्धा जे निवडणुकीत उभे आहेत त्यांचा समन्वय आपण साधूया आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, जय भीम करतो आणि माझं लांबलेलं बोलणं थांबवतो. माझा नंबर मी आपल्याला सांगतो, आपण मला संपर्क करू शकता 8286031463. पुन्हा एकदा सांगतो 8286031463. राजकीय जागृतीचा हा लढा मी माझ्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत चालवणार आहे कारण मागासवर्गीयांमध्ये राजकीय सत्तेचं आकर्षण फार कमी आहे, धार्मिक आकर्षण खूप आहे. संघर्ष करणं आणि लढणं याच्याविषयी निराशा आहे, न्यूनगंड आहे, हा घालवण्याचं काम आपण करूया. वर्षभर आपल्याला बोलायचं आहे, वर्षभर ऐकायचं. आपल्या चांगल्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. माझं काही चुकत असेल तरी पण सांगा आणि चांगला असेल त्याचं कौतुक करावं अशी अपेक्षा ठेवून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.